धन्यवाद. First of all, I'm very happy to be here on this stage. Such a fantastic opportunity. ह्यानी रचना मॅगझिनमध्ये काम करत असताना पण अतिशय चांगले अनुभव आले. तुम्ही मंडळी जे काम करताय भारतापासून लांब राहून आणि विशेषतः मराठीसाठी करिअरसाठी आपण सगळेच करतो, पण विशेषतः मराठीसाठी ते अतिशय उल्लेखनीय असं आहे. तर सर्वात प्रथम हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा त्याबद्दल. या विषयाला सुरुवात करताना बेसिकली 2-3 गोष्टींचा बॅकग्राऊंड आपल्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काम करत असताना हे जे बेसिकली मी काम जे करतो ते प्रोफेशनल लोकांचे म्हणजे ज्यांनी करिअर सुरू केलेत त्यांच्याबरोबर करतो टिपिकली. त्यामध्ये करिअर पुढच्या 30-40 वर्षामध्ये आपण काय करतो एक मेन फोकस असतो त्याच्यामध्ये. करिअर सिलेक्शन असेल, एंटरप्रेन्योर ट्रान्झिशन असेल किंवा करिअर ग्रोथ स्टेजेस असतील, सिक्रेट लर्निंग स्किल असतील, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही काम करतो. अगदी गमतीची गोष्ट बोलायची झाली तर मॅरेज इंडक्शन नावाचा प्रकार पण सध्या खूप जोरात चालू आहे. स्पेशली IT कपल जे आहेत ज्यांच्याकडे सॅलरी भरपूर आहे, इन्फ्लुएन्स आहे, पॉवर आहे आणि जॉब्स आहेत, त्यांना लग्नाची एवढी गरज वाटत नाही किंवा असे थोडेसे कन्फ्युजिंग प्रकार होतात. त्यामुळे मॅरेज इंडक्शन आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर जसं इंडक्शन होतं तसं मॅरेज इंडक्शन पण इथपर्यंत आपण पोहोचलो बेसिकली करिअरच्या दृष्टीने. तर हे सगळं करत असताना या सगळ्या आपण जे समाजाकडून किंवा आपल्या आजूबाजूला ज्या घटना किंवा व्यक्ती असतात त्यामधून जे काही आपण शिकण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या घटना किंवा व्यक्तींमध्ये सगळ्यात जास्त जो खजिना आपण म्हणता येईल ज्ञानाचा किंवा अनुभवाचा किंवा धड्यांचा, तो म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य असं आपल्याला म्हणता येईल. कारण एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये, अगदी आम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये, मी सेल्समध्ये आहे, काम करतो. एखादी डील क्लोज करताना पण फिल्डिंग कशी लावायची, थोडक्यात मी मराठी थोडं आगळपगळ वापरेन, थोडी हे करा. तर आपला क्लायंट, आपले कॉम्पिटिशन, आपले टेक्नॉलॉजी, आपले अपोजिशन, ह्या सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर हे सगळं करत असताना करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन बेसिकली एक अतिशय चांगला धडा आपल्याकडे असताना, आपल्या आजूबाजूला असताना आपण टिपिकली ग्लोबल लीडर्स आणि ग्लोबल कोचेस यांचं मार्गदर्शन घेतोच, पण त्याचबरोबर लोकल जे आहे, लोकल इन्फॉर्मेशन, लोकल नॉलेज, त्याचा पण अतिशय सुंदर असा वापर आपल्याला करिअरमध्ये पण करता येईल असा एक माझा अनुभव आहे. तर या सगळ्याकडे या शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे या दृष्टीने पाहताना एक प्रोफेशनल म्हणून किंवा एक करिअर प्रोफेशनल म्हणून किंवा विद्यार्थ्यांना किंवा वर्किंग क्लास या व्हाईट कॉलर किंवा कोणत्याही कॉलर बेसिकली त्यांना करिअरमध्ये काय करता येईल किंवा जे अडथळे किंवा संकट येतात त्याच्यावर मात कशी करता येईल याच्याबद्दल थोडा अभ्यास करताना मी काही असे पॉइंटर्स आपण एलिट लर्निंग स्किल किंवा एलिट लिडरशिप स्किल्स म्हणतो, ज्या समाजामधले किंवा आपल्या आजूबाजूचे जे कोणी लीडर्स आहेत, मी फक्त फायनान्शियल किंवा कॉर्पोरेट किंवा प्रोफेशनल म्हणत नाही, स्पोर्ट्स असेल, सोशल असेल, पॉलिटिकल असेल, अगदी सामाजिक संस्था पण असतील किंवा समाजामध्ये काम करणारे लोक असतील किंवा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असतील, हे पण त्यांच्याकडे जे काही स्किल्स असतात तसं जर आपण स्टडी केला तर त्या असे एक 10-15 स्किल आपल्याला अगदी उठून दिसतात. आणि त्याच्यावर फोकस करताना हे जर शिवाजी महाराजांचं आयुष्य जे बघतो आपण त्याच्यामधले जे काही पॉइंटर्स आहेत ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. कारण एक माणूस 50 जे काही लिमिटेड आयुष्य त्यांना लाभलं त्याच्यामध्ये एवढं आवडीने काम करू शकतो आणि त्या 350 वर्षानंतर पण आपण सकाळी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्ही स्पेसिफिकली फ्रायडे इव्हिनिंग सपोज टू बी वीकेंड आणि मी सॅटर्डे मॉर्निंग सपोज टू बी हॉलिडे, असं असताना पण आपण एवढे हे करतोय. याचा अर्थ असा आहे की 3.5 वर्षानंतर पण या माणसाने आपल्या मनावर जे गारूड केलेलं आहे ते कायम आहे आणि ते ॲक्च्युली वाढत आहे. हा जो प्रकार आहे तो समजून घेण्यासाठी ह्या अलौकिक कीर्तीचं रहस्य काय, हे सगळं आपण का करतोय हे जाणून घेण्याची अतिशय महत्त्वाची गरज आहे. मला एक माझा लिमिटेशन असं आहे की मी इतिहासाचा अतिशय चांगला विद्यार्थी असलो तरी पण सणावेळेमध्ये थोडंसं माझी गडबड होते, तारखा आणि महिने ते तेवढं तुम्ही समजून घ्या. बाकी जो कॉन्टेक्स्च्युअल किंवा ऑपरेशनल किंवा स्ट्रॅटेजिक पार्ट आहे त्याच्याबद्दल मला तुमच्याबरोबर शेअर करायला अतिशय मनापासून आवडेल. आपण सुरुवात करूया. तर हे जे 10-12 पॉईंट्स आहेत हे आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, आपण विद्यार्थी असू, वर्किंग प्रोफेशनल असू, रिटायर्ड असू किंवा आपला व्यवसाय असेल, आपण इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स असेल, म्युझिशियन असेल, कोणताही प्रकार असेल, पण हे सगळ्यांना लागू होतात. जर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी भर घालण्यासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर हे स्किल्स सगळी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी तर असं पण पाहिलं की याच्यातलं एक स्किल, मी आपण जे 10-12
आता चर्चा करणार आहोत त्याच्यापैकी एक जरी स्किल माणसाने किंवा आपण अंगीकारलं तरी पण आपल्या आयुष्यामध्ये अवाढव्य खूप मोठा असा बदल होऊ शकतो. तर जास्त न वेळ घेता आपण थोडंसं या विषयाला हात घालूया. आय विल जस्ट शेअर माय स्क्रीन. स्क्रीन दिसते का? ओके, थँक्यू. तर हा विषय आपण याचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलं. या विषयामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या आजूबाजूला जे लोक होते त्यांच्यापासून काय शिकले हा अतिशय महत्त्वाचा पाठ आहे. त्याच्यामध्ये जिजामाता असतील किंवा दादोजी कोंडदेव असतील किंवा त्यांच्या आजूबाजूला काम करणारे सगळ्या व्यक्ती, अगदी शत्रूसुद्धा. कारण शिकण्याची जी कला आहे ती फक्त मित्रमंडळी किंवा कुटुंब किंवा शेजारी याच्या व्यतिरिक्त शत्रूंनी काय केलं किंवा त्याचे आडाखे काय आहेत किंवा ते डावपेच काय आहेत, आजूबाजूला काय चाललंय, सिच्युएशनल अवेअरनेस वगैरे म्हणतो आपण, या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. सगळ्यात पहिला पार्ट जो आहे ज्याच्याकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं ती म्हणजे माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल की या आपण ही चर्चा करत असताना तुम्हाला जरी शंका वगैरे असेल तर तुम्ही अवश्य त्याच्यामध्ये मला विचारा. कारण सण आणि महिने आणि डेट्स याच्या व्यतिरिक्त आपण सगळ्या चर्चा करू शकतो. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि मी ही अतिशय अधिकारवाणीने तुम्हाला सांगू शकतो कारण मी एक हार्ट पेशंट आहे. एनर्जेटिक फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थला पर्याय नाही. आपण कितीही शहाणे असू, आपण कितीही टॅलेंटेड किंवा गुणवान असू, आपली धडाडी किती असेल, आपण काम करण्याची आपली सचोटी किती मोठी असेल, प्रामाणिकपणा असेल, तरी पण फिजिकल हेल्थ, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जोपर्यंत चांगलं राहत नाही तोपर्यंत काही फायदा नाही. कारण जे काही काबड कष्ट आपण करतो त्याला प्रत्यक्षात उतरण्यासाठी जे ॲक्च्युली स्टेप्स घ्यायच्यात, जे ॲक्शन घ्यायच्यात, ज्या कृती करायच्यात, ती जर आपली शारीरिक क्षमता नसेल किंवा बौद्धिक क्षमता, किंवा बौद्धिक नंतर येते, शारीरिक आणि मानसिक क्षमता नसेल तर माणूस अगदी कोलमडून पडताना पण पाहिलंय मी. या करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काम करताना खूप मोठ्या लोकांशी संपर्क येतो, पुस्तकं लिहिताना पण येतो. पण हे मी असं पाहिलं की जे समाजासमोर अतिशय कणखर आणि सामर्थ्यवान अशी लोक असतात त्यांचा पण एक पेन पॉईंट असतो, आणि तो जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ती माणसं अक्षरशः रडताना पण मी पाहिलेली आहेत. सर्वांसमोर नसेल पण हे जे मेंटल स्ट्रेंथ किंवा फिजिकल स्ट्रेंथ आहे, फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदी साहेब जर 18 ते 20 तास काम करत असतील तर या वयामध्ये ही करण्याची कॅपॅसिटी काय येते, आणि ही जर नसेल तर मग काय? कारण माणूस कितीही टॅलेंट, आपण जे मगाशी बोललो मी, नाही कितीही त्याच्याकडे कॅपॅसिटी असेल काम करण्याची, बौद्धिक, मानसिक, शारीरिक, तरी पण जर तुमचं हार्डवेअर तुम्हाला साथ देत नसेल तर मग थोडंसं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हे एनर्जेटिक फिजिकल हेल्थ अतिशय महत्त्वाची, आणि हे फक्त बोलून फायदा नाही, तर याच्याबद्दलचे रेफरन्स आपल्याला पाहिले पाहिजेत. आणि मी हा इतिहासाचा विद्यार्थी म्हणून काम करत असताना लकीली काही जे फॉरेनर्स होते आपल्याकडे त्यांनी खूप चांगल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण. त्या आपल्याला जर पाहता आल्या तर ते खूप महत्त्वाचं ठरेल. त्याच्यामधला पहिला एस्केलेट, दुसरा आहे थेवेनॉट, कॉस्मो दी गार्डा, बेर्नियर्स ट्रॅव्हल्स आणि ओर्मे, या लोकांनी याच्याबद्दल चांगली माहिती लिहून ठेवलेली आहे. त्याच्यामधला जो पहिला आहे एस्केलेट, त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे वर्णन केलं आहे महाराजांचं, ते हिज पर्सन इज डिस्क्राइब्ड बाय देम हू हॅव सीन मीन स्टेचर, मीडियम म्हणजे मध्यम उंची, लोअर समवॉट देन आय एम इरेक्ट म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी उंची कमी होती, एक्सलंट प्रपोर्शन, active in exercise, seems to smile and a quick and piercing eyes, whiter than any of his people. हा जो म्हणजे त्यांची उंची किंवा त्यांचा जो एकंदरीत बॉडी लँग्वेज किंवा जो पोस्चर होता त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. त्याबद्दल थेवेनॉट असं म्हणतो की द राजा इज स्मॉल इन साईज अँड टाउनी इन कॉम्प्लेक्शन, टाउनी म्हणजे ब्राउनिश, विथ क्विक आईज विच हे खालचं मला थोडं दिसत नाही याच्यामध्ये स्क्रीनवर, पण याचा सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो अवाढव्य किंवा असा माणूस नाही येतो फिजिकली, एक सामान्य किंवा मीडियम स्ट्रेचरचा माणूस जो गव्हाळवर्णीय आहे आणि त्याचे डोळे खूप शार्प आहेत असा जो प्रकार आहे त्याचं वर्णन यांनी केलेलं आहे. एक्सलंट प्रपोर्शनचा अर्थ असा पण होतो की बॉडी व्यायाम केल्यामुळे जे प्रपोर्शन्स निर्माण होतात बॉडीमध्ये, पोश्चर जी बॉडीची तयार होते ती अतिशय महत्त्वाची ठरते. त्यानंतर कॉस्मो दी गार्डा म्हणतो ही वॉज नॉट ओनली क्विक इन ॲक्शन बट लाईव्हली इन कॅरेज ऑल्सो, सो द वे ही कॅरीज हिमसेल्फ इज वर सो व्हेरी विजिबल. With a clear and fair face, nature had given him the greatest perfection, especially the dark, big eyes, so lively that they seemed to dart rays of fire. To these was added a quick, clear and acute intelligence. हे जे
ही जी वर्णन आहे ते आपल्याला तत्कालीन ज्या व्यक्ती ज्यांनी ट्रॅव्हल केलं किंवा ज्यांनी कामासाठी भारतामध्ये राहिले त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. त्याचे रेफरन्सेस पण खाली लिहिलेले आहेत मी. हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की आग्र्याहून सुटका याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स काय आहेत. शिवाजी महाराज त्यांची बॉडी शरीर त्यांची मेंटल आणि फिजिकल लेंथ खूप चांगली होती हे सांगण्याचं जे एक्झाम्पल्स उदाहरण म्हणता येईल. आग्र्याहून सुटका हा अतिशय फिजिकल इंटेन्सिव्ह पार्ट आहे, कारण तिथून अतिशय ट्रिमेंडस प्रेशरमध्ये आग्र्याहून निघून मग तो प्रवास, मग त्या वेषांतर, मग त्या घोड्यावरून प्रवास, चालत प्रवास, जंगलातून प्रवास, खाण्याचे आबाळ, झोपण्याचे आबाळ, विश्रांतीचा प्रॉब्लेम, हे सगळं करत असताना एवढा सगळा डिस्टन्स कोणालाही न सापडता अतिशय शांतपणे प्रवास करण्यासाठी फिजिकल स्ट्रेंथ खूप महत्त्वाची आहे. समजा मी जर भुवनेश्वरला गेलो तर मी तिकडे जर माझं मीटिंग असेल आणि मी तिकडे आजारी पडलो तर माझं काम होऊ शकत नाही. मला सांगण्याचा मुद्दा असा की टाटा स्टीलची एक व्हिजिट मी केली होती भुवनेश्वरच्या पुढे. ते मेरमंडली नावाचं एक प्लॅन्ट आहे. आता विमानाने जाऊन पण भुवनेश्वरला उतरून पण मला जर तिथे अगदी पुढे 8 ते 10 तास लागतात जायला जंगलामध्ये. तर ती फिजिकल कॅपॅसिटी आपली नसेल तर तिथं जाऊन तुम्ही मीटिंग काय करणार. हे ते साधं उदाहरण देतोय मी. आणि यांनी आग्र्यापासून रायगडापर्यंत जे पूर्ण प्रवास आहे तर जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये अंटिल अनलेस यू आर फिजिकल अँड मेंटली एक्स्ट्रीमली फिट हे होऊ शकत नाही, करू शकत नाही आपण. त्यानंतर पन्हाळ्याचा सीज आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. पन्हाळ्याहून खाली उतरून जो रात्रभर प्रवास करायचा होता त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण म्हणतो की पालखीमध्ये बसून गेले वगैरे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विशाळगडावर पोहोचल्यानंतर पण तिकडे पण घेरा घातलेला होता मुघलांनी, शत्रूंनी. तो तिकडे त्यांच्या लढण्यामध्ये पण 3-4 तास गेले. हे सगळा जो फिजिकल स्टॅमिना आहे किंवा मेंटल स्ट्रेंथ आहे आणि हे सगळं करत असताना आपला मानसिक संतुलन किंवा जे आपण नेतृत्व करतो लोकांचं, त्यांना मोटिवेट, इन्स्पायर, हे सगळं करण्याची कॅपॅसिटी आहे ती फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ शिवाय येऊ शकत नाही. त्यानंतर सुरतेची लूट, ज्या विद्युत वेगाने ह्या सगळ्या हालचाली केल्या गेल्या घोड्यावरून वगैरे चालत, जो मार्ग सापडेल त्यानुसार, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचा तुम्हाला एक रिलेटिव्ह स्टडी सांगायचा झाला तर आपले जे सगळ्यात मोठे शत्रू होते त्या काळातले मुघल किंवा आदिलशाही किंवा निजामशाही, हे सगळे घोडे, हत्ती वगैरे सगळा लवाजमा घेऊन फिरायचे. त्यांचा दिवसाचा जो ट्रॅव्हलिंगचा वेळ होता, रेट होता, तो 3 ते 5 किलोमीटर असायचा पर डे. म्हणजे 3 ते 5 किलोमीटर दरमजल जो म्हणतो आपण, 3 ते 5 किलोमीटर जायचं, तिकडे तंबू ठोकायचा, आराम करायला, रात्री राहायचं आणि परत निघायचं. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी घोड्यावरून किंवा जो काही मार्ग सापडेल त्याने 10 ते 12 किलोमीटर पर डे, म्हणजे एक्झॅक्टली मोर दॅन डबल त्यांची स्पीड. आपण जे म्हणतो की गनिमी कावा आणि विद्युत वेगाने अटॅक केला आणि निघून गेले, त्याच्यामागचं सगळ्यात कारण असं आहे की बॅगेज अतिशय कमी, अतिशय शारीरिक आणि मानसिक कणखरपणा, आणि जी काही उपलब्ध असतील साधनं प्रवासाची, पळत जाणं, चालत जाणं किंवा घोडे किंवा जे काही असेल ते सगळ्यांचा अतिशय उपयुक्त असा वापर त्यांनी करून घेतलेला असतो. त्यामुळे फिजिकली मेंटल हेल्थ जर नसेल तर आपण काही टॅलेंटेड असू, काही आपल्याकडे गुण असतील तरी त्याचा काही फायदा होत नाही, असा माझा वैयक्तिक पण अनुभव आहे. आता आपण अतिशय छोट्या आहोत, पण हे सगळं शिकण्याचं कारण असं की आपल्याला जर काहीतरी करायचं असेल आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपली जी बौद्धिक आणि मानसिक आणि शारीरिक क्षमता आहे त्याचा जर पुरेपूर वापर करून घ्यायचा असेल तर मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या गोष्टी मी ठेच खाल्ल्यानंतर शिकलोय, पण सध्या व्यवस्थितपणे चालू असं म्हणता येईल. आणि हे सगळं आपण केलंच पाहिजे, कारण याला पर्यायच नाही आहे. बेसिकली अँजिओप्लास्टीबद्दल किंवा अँजिओग्राफीबद्दल बोलायचं झालं तर एकदा आयसीयूमध्ये गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये काहीच नाही आहे. मी COEPN आहे, माझे तिकडे घरं आहेत, माझे गाड्या आहेत, मी तिकडे VP आहे, मी असं केलं, मी तसं केलं, याचा काही संबंध नाही. मी जर ICUच्या बेडवर झोपलेलं असताना पाण्याचा ग्लास किंवा उचलू शकत नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे या गोष्टी तिथपर्यंत न पोचता आपण आपल्याला कळल्या पाहिजेत. आय एम सॉरी, काही लोकांना आवडणार नाही अशा गोष्टी डायरेक्ट बोललेलं, पण तरी पण हा जो मेसेज आहे तो पोचणं अतिशय गरजेचं आहे. कारण बाकी सगळ्यांचं सोंग आणता येतं, अगदी पैशाचं पण सध्या, कारण लोन अवेलेबिलिटी आहे, पण फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथचं नाही आणता येत. कारण तुम्ही एक्सपोज होताच, आपण सगळे कधी ना कधी एक्सपोज होतोच. त्यामुळे याच्यावर लक्ष घेतलं पाहिजे. हा पहिला पॉईंट होता. दुसरा पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा, पर्सनल कोड ऑफ स्टँडर्ड इन बिहेवियर, कंडक्ट अँड मोरॅलिटी. हे जर बेसिक फाउंडेशन नसेल तर आपण काही केलं आयुष्यामध्ये तरी त्याचा कधी ना कधी ते परत आपल्याला ते घाटामध्ये पकडतं असं म्हणता येईल, कॉर्नर करतंच असं म्हणता येईल. कॉर्पोरेट लाईफमध्ये बघायचं झालं आपण तर मोठमोठ्या व्यक्ती, अगदी मायनर सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल किंवा थोडासा तोल ढळला, करप्शन असेल किंवा इंटिग्रिटीचा इश्यू असेल तर आपले मोठमोठे CEO अगदी फायर झालेले पण बघतो. याचं कारण असं की जो पर्सनल कोड, जो बेसिक एटिकेट किंवा एथिक्स आहेत किंवा मॉरॅलिटी आहे
त्याचीच क्लॅरिटी लोकांना नाही आहे. एक विद्यार्थी दशेमध्ये किंवा काम करत असताना आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण निरीक्षण करतो, त्यांच्याकडून आपण गोष्टी शिकतो आणि या सगळ्या याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी जे काही शॉर्टकट आपल्याला घेता येईल ते घेण्याची मानसिकता थोडी वाढत चालली आहे, जो हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी मी स्वतः बघतोय गेल्या 20 वर्षामध्ये क्लायंट्स आता डायरेक्ट पैसे मागतात ऑर्डर डील क्लोज करण्यासाठी. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे जे पैसे मागणारे लोक आहेत, करप्शन एवढं त्याचं जो इन्स्टिट्यूशनलाइज झालं आहे की त्यांना IIMचे IITian लोक किंवा IIM वाले हे सगळ्या गोष्टी मागायला लागलेत अनफॉर्च्युनेटली. तर याचं कारण असं आहे की जो बेस आहे, फाउंडेशन आहे, त्याच्याबद्दल बिहेवियरचा, कोडचा, आपण कुठे आलो, आपण कोण आहोत हा सगळ्यात मोठा गोंधळ आहे. आपण कुठून आलो आहोत हा दुसरा गोंधळ, आपण कुठे चाललो आहोत हा तिसरा गोंधळ. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी नसतील तर बॅलन्स, आपलं जर फाउंडेशनच वीक असेल तर मग आपण त्याच्या किती मोठे इमले आणि मजले बांधले तरी ते कधी ना कधी ढासळतात, असा एक अनुभव आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतो. त्यामुळे बॅलन्स रिलिजियस व्ह्यूज लेफ्ट किंवा राईटमध्ये न जाता आपलं स्वतःच्या रिलिजियस व्ह्यूजबद्दल अतिशय अभिमान असणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या व्ह्यूबद्दल कटुता किंवा त्यांना घालून पाडून बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराजांनी कधीच नाही केल्या. त्यानंतर जो टीम त्यांनी बिल्ड केले त्याच्यामध्ये कास्ट इक्वेशन्स कधीच नव्हते. मेरिट वॉज द ओनली, मेरिटोक्रेसी आपण म्हणता येईल थोडक्यात. त्यानंतर रेसिप्रोकल बिहेवियर हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे जो आपण मिस करतो. जशास तसे समर्थ रामदासांनी पण हे म्हणून ठेवलेलं आहे, ते लाठी आणि लंगोटी असं सगळं ते. तर याच्यामध्ये मगाशी सांगायचं सुरुवातीला मी बोलणार होतो, चैतन्याची सुरुवात केली समर्थ रामदासांनी. मला अतिशय आदर आणि रिस्पेक्ट वाटतो की मी साताऱ्यातून आलोय, जिकडे महाराजांची राजधानी पण आहे आणि समर्थ रामदासांचा सज्जनगड पण आहे. तर मी कुठून आलो आहोत, आपण कुठून आलो आहोत, आपण कोण आहोत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर रेसिप्रोकल बिहेवियर अतिशय महत्त्वाचं. समोरचा जसा वागेल तसं वागायचं. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अशा आपण अनेक प्रसंग बघतो ज्याच्यामध्ये जर मित्रत्वाने एखाद्याने मदत मागितली किंवा सल्ला मागितला तर त्यांनी तो अगदी म्हणजे गोईंग बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी असं जे म्हणतो आपण, तसे दिलेले आहेत. त्याचबरोबर समोरचा माणूस न्यूट्रल असेल तर महाराज न्यूट्रल राहिलेले आहेत. समोरचा माणूस ॲग्रेसिव्ह झाला आणि तो निगेटिव्ह डिसिजन चालला तर महाराज त्याला नाठाळांना काठी मारणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेसिप्रोकल बिहेवियर, आणि हे सगळं डिपेंड कशावर करतं, मी कोण आहे याच्यावर नाही, समोरचा माझ्याशी कसा वागतो याच्यावर हे सगळं डिपेंड करतं. रेसिप्रोकल बिहेवियर अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर सिम्प्लिसिटी. महाराज म्हणजे आता एक राजपुत्र म्हणता येईल आपल्याला. शहाजी महाराजांचा पुत्र म्हणजे पैशाची किंवा पॉवरची स्वराज्य सोडलं बाजूला तरी पण एक कमतरता नव्हती, तरी पण राहण्याचं जर राहणीमान आहे. सुरतेच्या लूटमध्ये 2 तंबू घेऊन जाणं किंवा दक्षिण अभियान जे होतं त्याच्यामध्ये 2-3 तंबू घेऊन जाणं, अगदी लवाजमा पण घेऊन जाऊ शकले असते, पण किंवा राहणीमानच असं साधा असल्यामुळे बाकी जो पॅराफेरनिली आहे तो अतिशय कमी होता. त्याचबरोबर ड्युरिंग एक्सपेडिशन्स जो पर्सनल कोड ऑफ इथिक्स आहे ना, त्याच्यामध्ये जे तत्कालिक प्रॉब्लेम होते ते त्यांनी व्यवस्थित हेरले होते. उदाहरणार्थ ज्या मोहिमा आखायचे मुघल किंवा शत्रू, त्याच्याबरोबर नेहमी लवाजमा असायचं. बाजार गुंगे असतील, ते नृत्य करणाऱ्या स्त्रिया, मुलं वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे जो लष्करी जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये हा सगळा ड्रॅग होतो, तुमचे स्पीड कमी होतं, त्यानंतर अननेसेसरी रिस्क वाढतात. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी नो फॅमिलीज, नो डान्सिंग गर्ल्स, नो डिस्ट्रॅक्शन्स, फोकस ठेवायचा, काम उरकायचं आणि घरी यायचं, असा जो प्रकार आहे तो अतिशय महत्त्वाचा. त्यानंतर आयुष्यामध्ये कधीही नार्कोटिक्स आणि ह्युमनायझिंग ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये बाकी तत्कालीन मंडळ किंवा आजकाल पण जे आपण बघतो एक प्रोफेशनल करिअरच्या दृष्टीने ह्या गोष्टी जर आपल्याला टाळता आल्या. मी असं बघतोय की कॉर्पोरेट आयुष्यामध्ये मोठमोठी माणसं ह्या आयदर इंटिग्रिटीचा इश्यूमुळे किंवा मोरॅलिटी नसल्यामुळे किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा हे जे तोल घसरणं हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बरीच व्यक्ती मी वाया गेलेली पाहतोय. आणि त्यानंतर रिलिजियस डिवोशन, स्वतःचं जे आपले जे मतं आहेत किंवा आपले जे धर्म आहे किंवा आपलं जे अंडरस्टँडिंग आहे रिलिजियस, धार्मिक आणि आध्यात्मिक, याच्याबद्दल कधीही कॉम्प्रोमाइज न करता, दुसऱ्यांना कमीपणा न देता एक अतिशय बॅलन्स लाईफ जगण्याचा प्रकार जो आहे. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, आपला जसं आयुष्यामध्ये प्रगती करतो तसे जर आपलं हे जे फाउंडेशन आहे ते जर सॉलिड राहिलं तर त्याचा खूप मोठा परिणाम फक्त आपल्या आयुष्यावरच नाही तर आपल्या आजूबाजूला आपली टीम जी आहे त्याच्यावर पण होताना दिसतो. यथा राजा तथा प्रजा जे आपण म्हणतो ते यासाठीच की महाराज जसे वागतील तसेच त्यांचे कार्यकर्ते पण वागतात. राज्यकर्ते आता जसे वागतील तसे त्यांचे कार्यकर्ते वागतील. एखादा CEO कंपनी जसा वागेल तसाच त्यांचे एम्प्लॉईज पण वागतील. हा प्रकार सगळ्यात महत्त्वाचा. त्याच्यानंतर गुड मॅनर्स अँड पोलाइटनेस. आता याच्याबद्दल सांगण्याची, हे रेसिप्रोकल बिहेवियर आपण पाहिलं त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन किंवा त्याचा जो बेस आहे तो गुड मॅनर्स अँड पोलाइटनेस. व्यक्तींशी बोलताना किंवा आपल्याला कॅरी करताना
हे हे आपण व्यवस्थितपणे आपण कोण आहोत, आपण कुठे चाललो आहोत, आपल्या मागे बॅकग्राऊंड काय आहे, या सगळ्या गोष्टीची कल्पना असेल तर माणूस आपोआप शांत होतो, आपोआप रुबाबदार होतो आणि त्याला माहिती असतं कुठे काय बोलायचं, कुठे काय नाही बोलायचं, कोणाशी काय बोलायचं, कोणाचा लोकांना आदर कसा द्यायचा, लोकांकडून आदर, रिस्पेक्ट, कमांड कसा करायचा, मागायचा नाही, डिमांड नाही करायचा. या गोष्टी सगळ्या आहेत. त्या सगळ्या हे जे अपब्रिंगिंग आहे, त्यांची जी राहणसहान आहे किंवा त्यांची जी ग्रोथ आहे ती ज्या लोकांच्या बरोबर झाली त्यांच्याकडून त्यांनी शिकलेलं असाव्यात. कारण हे गुड मॅनर्स अँड पोलाइटनेस जो आहे कॉर्पोरेट पार्लन्समध्ये, मी जर र्यूड असेल किंवा मी जर लोकांशी व्यवस्थित बोलत नसेल तर हीच लोक आपल्याला 15-20 वर्षानंतर भेटतात आणि ती पण चांगल्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण आपण काहीतरी काबड कष्ट करून काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करणं, कारण ती व्यक्ती आपण ज्या प्रकारे हँडल केलं जातं समोरच्या व्यक्तीकडून ते आयुष्यभर लक्षात ठेवतो. आणि याचा मला वैयक्तिक पण चांगला अनुभव आहे की जी लोक 2003-04 मध्ये ज्युनियर होते किंवा फ्रेशर होते त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ते 15-20 वर्षानंतर भेटल्यानंतर अक्षरशः पाया पडतात. आणि काही लोक असे पण आहेत ज्यांनी त्या 2000 ते ज्युनियर असताना शिव्या दिल्या होत्या त्यांना हे आता शिव्या पण देतात, किंवा जे सिनियर होते त्या काळात ते आता या ज्युनियरकडे नोकरी मागायला जातात. हा जो प्रकार सगळा आहे लोकांना व्यवस्थित मॅनेज करणं किंवा वागवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे जर नसेल तर त्या सगळ्या फ्युचर इंटरॅक्शन्स, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करतच असतो, त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याला परत कधी भेटेल आणि कोणत्या प्रसंगामध्ये भेटेल, आपल्यावर काय प्रसंग असेल आणि तो व्यक्ती कुठे असेल, या गोष्टी सांगता येत नाहीत. आणि अननेसरी लोकांना निडल करण्यामध्ये काही लोकांना विशेष रस असतो, तो पण अतिशय धोकादायक असतो. कारण आपण पुढे जे आत्ता जे आपण काम करतो त्याचबरोबर पुढे जे काम करतोय ते आपल्या आजूबाजूच्या लोक जे आहेत त्यांच्याबरोबरच असतो. विशेषतः मी सेल्समध्ये काम करत असताना सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या लोकांच्या बरोबर, समोरचा माणूस, बेसिकली पीपल बाय फ्रॉम पीपल असं म्हणतात की समोरच्या माणसाबरोबरच मी इंटरॅक्ट करतोय. ती कंपनी त्याचं बजेट, त्याच्या टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. त्याला जर निलेश काळजेंबद्दल अजिबात वाटत, हा निलेश काळजेचा चेहराच त्याला आवडत नसेल तर मग काय त्याचा पुढे काही बोलण्यामध्ये अर्थच नसतो, तसा प्रकार. आणि सगळं जे आपण करतो त्याची अगदी घरापासून आपण ज्या प्रकारे वागतो, फोनवर बोलतो, लोकांना शिव्या देतो किंवा घालून पडून बोलतो किंवा अतिशय आदबीने बोलतो, ते सगळं आपली मुलं पण शिकतात, आजूबाजूला शेजारी पण ऑब्झर्व करत असतात. हा जो प्रकार आहे कंपनीमध्ये तर हे जास्त प्रकर्षण जाणवतं, कारण CEO जर रावडी असेल तर खालची लोक पण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे ऑर्गनायझेशनल बिहेवियर जे आहे ते मॉडेल होतं कोण, नेता काय करतो याच्यावर. आणि महाराजांच्या आयुष्यामध्ये प्रसंग असे आपण अक्षरशः हजारो बघतो ज्याच्यामुळे समोरचा व्यक्ती इतका प्रभावित होतो किंवा इतका मोटिवेट होतो, इन्स्पायर होतो की तो त्या आयुष्यामध्ये, तो एक सामान्य शेतकरी असला तरी पण अचाट काम करण्याची जी ताकद येते ती ह्या महाराजांकडे किंवा त्यांच्या आयुष्याकडे किंवा आपण जे लीडर्स आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करतो त्यांच्याकडे बघूनच येते. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतरचा पॉईंट म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन नेचर यासाठी की महाराजांनी ज्या बॅकग्राऊंडमध्ये हे सगळं स्वराज्य निर्माण करण्याचं शपथ घेतली किंवा जे प्रयत्न केले ते जर पाहिलं तर पॉवर किंवा अनबॅलन्स्ड कॉम्पिटिशन असं म्हणता येईल. कारण डेव्हिड वर्सेस गॉलियत असं म्हणता येईल. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही ह्या खूप मोठ्या होत्या आणि शहाजी महाराज त्यांच्याकडे ॲक्च्युली नोकरी करत होते. त्यामुळे एका नोकरदाराचा मुलगा जर आपल्या विरुद्ध उभा राहत असेल तर त्याच्यावर क्रशिंग पॉवर जे म्हणतो, मसल जो वापरला जातो, फायनान्शियल, आर्थिक, आर्मर सगळंच, त्यापासून वाचण्यासाठी लोकांना गोळा करण्याची जी कपॅसिटी आहे किंवा कसब आहे, लोकांना गोळा करणं, लोकांचा वापर करणं, एक लीडर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. लोकांना इन्स्पायर करणं, मोटिवेट करणं, अगदी डिमोट करणं किंवा डिमोरलाइज करणं, या सगळ्या गोष्टी, शत्रूला डिमोट करावं लागतं आणि स्वतःच्या लोकांना इन्स्पायर आणि मोटिवेट करावं लागतं. या सगळ्या गोष्टी करण्याची कपॅसिटी तेव्हाच येते जेव्हा आपल्याला ह्युमन नेचर कसं काम करतो, मानवी स्वभाव कसा काम करतो. कारण प्रत्येकाची किल्ली वेगळी असते. एखाद्याला पैसा आवडत असेल, एखाद्याला मान मर्यादा आवडत असेल, एखाद्याला लेगसी निर्माण करायची असेल, या प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन महाराजांनी त्यांना व्यवस्थित योग्य लोकांना योग्य ठिकाणी वापरलेलं दिसून येतं. कारण यासाठी अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन नेचर अतिशय महत्त्वाचं. समोरच्या माणसाचं वजन करणं हे आलं पाहिजे. आणि हे स्किल जे आहे जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण चुकीच्या माणसांना आपल्या आजूबाजू वावरू देतो किंवा आपल्या आजूबाजू राहू देतो आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बऱ्याच वेळा झालेला दिसतो. त्याने ज्या टीम्स निवडलेल्या होत्या, बेसिकली आपण जर पाहिलं त्यांच्या टीममध्ये हे सगळी जे मंडळी निर्माण झाली हे सगळे एस्टॅब्लिश लोक नव्हते. हे सगळे नवीन लोक ज्यांनी निर्माण केली, नवीन टीम निर्माण केली. शेतकरी, फॉर एक्झाम्पल हिरोजी फर्जन किंवा कोंडाजी
हे कोणत्या तरी जत्रेमध्ये जर तुम्ही जर पैलवान एक कुस्ती खेळत असेल किंवा भाला फेकून मारत असेल किंवा तीरंदाजी करत असेल तर त्याची कॅपॅसिटी बघून त्याला यूज करणं, त्याला मोटिवेट करणं, त्याला प्रमोशन देणं, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा रांगडागडी असेल किंवा डोंगरावर चढण्याची अतिशय चांगली कॅपॅसिटी असेल तर त्याला योग्य वापर करणं, हे सगळे प्रकार जे आहेत जोपर्यंत त्या माणसाची कुवत आणि त्याची उंची मानसिक आणि शारीरिक दोन्ही पण या जोपर्यंत मोजता येत नाही, जोपर्यंत ती मापता येत नाही, तोपर्यंत त्याला मग आपण वापर कसा करणार आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे सिलेक्शन आहे लोकांचं ते इतकं परफेक्ट आपल्याला दिसून येतं की कोणताही माणूस कुठेही कधी ढळलेला नाही. नेताजी पालकर हे जरी मुस्लिम झाले असले तर त्याच्या मागचा जो प्लॉट किंवा प्लॉय होता तो नंतरच्या दिवसाचा आपल्याला चर्चा करावी लागेल. पण ज्या काही गोष्टी आपण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जर चुका घडत असतील तर बाकी सगळ्या व्यवस्थित गोष्टी घडल्या. विशेषतः बॅकग्राऊंड पाहिलं आपण मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या विरोधात लढत असताना, तर ह्या सगळ्यामध्ये ह्युमन नेचरचं अंडरस्टँडिंग अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानुसारच आपण योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी ठेवू शकतो, मोटिवेट करू शकतो. अगदी जीवावर उदार होण्या इतपत माणसं जेव्हा मोटिवेट होतात, इन्स्पायर होतात, तो अत्युच्च बिंदू असतो लिडरशिपचा. त्यानंतर त्याच्या पुढे काही नाही आहे. ॲक्च्युली मला सांगायचं दुसरं एक सांगावं लागलं. माझे एक चुलत भाऊ आहेत जे मेजर जनरल आहेत आर्मीमध्ये, आणि त्यांच्या हाताखाली मेजर जनरल म्हणजे साधारण 30 ते 40 हजार लोक त्यांच्या हाताखाली काम करतात. तर आम्ही चर्चा करत असताना अशी नेहमी बोलतो की आता मेजर जनरल म्हणजे जर तुम्ही सैन्याला बेसिकली मार्च करायचा ऑर्डर आला की सैन्य विचारत नाही कुठे मार्च करायचं, का करायचं, उद्या करूया का, आज नको, कंटाळा आलाय, शूट ॲट साईट, शूट म्हणलं की शूट. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या जर 30-40 हजार लोक तुम्हाला रिपोर्ट करत असतील आणि तुम्ही जर त्यांना ऑर्डर दिली शूट, तर ही लोक मागचा पुढचा कोणताही विचार न करता देशप्रेमासाठी नो क्वेश्चन्स आस्क्ड हे सगळं करतात. त्यामुळे या लोकांना इथपर्यंत शिवाजी महाराजांच्या पार्लन्समध्ये बोलायचं झालं तर एक सामान्य शेतकरी किंवा कुणबी किंवा जे काही त्यांच्याबरोबर लढायला आले, जातीचा अगदी कोणताही उल्लेख किंवा गरज नसताना विचार न करता या सगळ्या जीवावर उदार इतपत होण्या इतपत महाराज तुम्ही नका जाऊ, मी जातो, ही जी पद्धत आहे ती का निर्माण झाली? कारण बाकी पण त्यावेळी शिवाजी महाराजांसारखे बाकीचे लीडर पण होते, मुदोजी असतील किंवा फलटणचे निंबाळकर असतील, जे नंतर त्यांना जॉईन झाले. पण ह्या लोकांनी ही जी जीव ओवाळून टाकण्याची प्रवृत्ती आहे ती जर समोरच्या माणसाचं नेचर, ह्युमन स्वभाव, मानवी स्वभाव लक्षात नाही घेतला आणि त्याची कळ काय आहे, त्याला काय पाहिजे हे जर आपण जाणून नाही घेतलं तर नाही करू शकत. त्यानंतरचा दुसरा पार्ट, नॉलेज ऑफ मेजर इन्स्टिट्यूशनल फॉर्म्स. आता याच्यामध्ये अतिशय मोठा गोंधळ मला बघायला मिळतो. ही आजकालची पिढी बेसिकली ते इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया वगैरे वगैरे आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत, आपल्या आजूबाजूला ज्या संस्था आहेत, बेसिकली सामाजिक असतील, राजकीय असतील किंवा सरकारी असतील किंवा डिफेन्सवाले असतील किंवा कॉर्पोरेट असतील, औद्योगिक असतील, या सगळ्या संस्था, बँक फॉर एक्झाम्पल, या संस्था काम कसं करतात हे माहीत नसल्यामुळे कितीतरी मोठा गोंधळ झालेला दिसतो. आता माझी मुलगी जर 10वी-12वीत असेल आणि तिला मी सांगितलं हा चेक जाऊन डिपॉझिट कर बँकेमध्ये, तर तिला ते जमेल का? हा एक अतिशय साधा प्रश्न मला नेहमी पडतो. तिला जमतो, पण हा एक प्रश्न विचारायचं कारण असं की बँकेमध्ये जाऊन तिथे उभं राहून लाईनमध्ये चेकचे तो विड्रॉवल स्लिप किंवा जी स्लिप असते ती भरणं आणि तो डिपॉझिट करणं आणि त्याचा स्टॅम्प घेणं वगैरे या गोष्टी, हे सगळं स्किल झाले अलीकडे आणि अतिशय बेसिक आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की मेजर इन्स्टिट्यूट काम कसं करतात हे जर माहीत नसेल तर आपण त्याचा वापर आणि त्याच्यामधून आपलं जे सोय म्हणता येईल किंवा आपली कामं करून घेण्याची क्षमता कशी निर्माण होणार. महाराजांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर अगदी लहानपणी त्यांना महाराजांच्या बरोबर, शहाजी महाराजांच्या बरोबर जाण्याचा, विजापूरला वगैरे राहण्याचा अनुभव आला. त्यानंतर वयाच्या 11-12 वर्षी ते बेंगलोरमध्ये राहिले 2-3 वर्ष. त्याचबरोबर हे जे शहाजी महाराजांचे पुत्र म्हणून काम करण्याची पद्धत जी आहे, मुघलशाही कशी काम करते, तिथून सरदारांना काय मान मार्तब मिळतो, त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात, किंवा आजूबाजूला जे आपल्या शत्रू काय डावपेच खेळतो, आपल्या इलाक्यामध्ये, आपल्या एरियामध्ये ते डावपेच सक्सेसफुल होतील की नाही, या सगळ्या गोष्टी आपण कधी करू शकतो. ते जे समोर काम चाललंय मेजर त्या आजूबाजूला ज्या संस्था काम करतात, संस्था म्हणजे आत्ता आपल्याला क्लॅरिटी खूप जास्त आहे, पण त्या काळामध्ये संस्था म्हणजे कोण, शत्रू असेल किंवा सामाजिक संस्था असेल, अगदी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्ममध्ये बोलायचं झालं तर कर कसे गोळा करायचे, पाण्याची व्यवस्था कशी करायची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा हे वेगवेगळे शत्रू जे आहेत त्या वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती काय आहेत, मलिक अंबरची पद्धत काय, कर गोळा करण्याची काय आहे, किंवा बिजापूरचे सैन्य कसे मॅनेज करतात, त्यांचा कर्नाटकावर राज्य कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यानंतर किंवा त्या शिकण्याची उपजत आवड असल्याशिवाय नाही होऊ शकत. त्यामुळे एक्सपोजर टू हे जे बिजापूर आणि बेंगलोरचं उदाहरण दिलं, त्यानंतर आग्रा ऑब्व्हियसली होतंच, पण ते लेटेस्ट स्टेजमध्ये होतं. जे जडणघडणीचा काळ होता त्याच्यामध्ये बिजापूरचं त्यांना ऑब्झर्वेशन करता आलं.
त्यानंतर बेंगलोरला राहिले ते. तर हे एक्सपोजर टू इन्स्टिट्यूशन्स लाईक रॉयल कोर्ट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अदर ॲस्पेक्ट्स, ट्रॅव्हल अँड एक्सपोजर, जो प्रवास झाला त्याच्यामधून वेगवेगळ्या लोकांपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे राहणसहान याच्यापासून आपण काय शिकतो, ह्याचा नंतर त्यांना आयुष्यामध्ये वापर झाला, कारण त्यांनी जे मेजर रिफॉर्म केले हा पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ज्युडिशियल रिफॉर्म्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स किंवा वॉरफेअर रिफॉर्म्स, हे सगळे मिलिटरी रिफॉर्म्स बेसिकली, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं करत असताना आपला उद्देश, आपल्या आयुष्याचं ध्येय, याच्यासाठी या सगळ्या अंडरस्टँडिंगचा किंवा या सगळ्या आकलनाचा वापर काय करायचा, ही महत्त्वाची गोष्ट. आणि बिझनेस कंटिन्यू प्लॅन हा पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पश्चिमेला जर आपण आरमाराचा विचार केला तर दक्षिण भिंत जी होती जंजीपर्यंत, हा सगळा जो बिझनेस कंटिन्युटी प्लॅन आहे तो एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी अँड कलेक्टिव्ह एफर्ट्स, प्रत्येकाला राईट डेलिगेशन ऑफ अथॉरिटी अँड डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज देतो आणि अथॉरिटी देत नाही, मग तो माणूस आपलं काम पूर्णपणे करू शकत नाही. याच्यामध्ये ही जी अंडरस्टँडिंग आहे, एखादी संस्था कशी काम करते आणि त्याचा मला कसा वापर करता येईल, याच्यातूनच या सगळ्या अंडरस्टँडिंग येतात. त्यामुळे नॉलेज ऑफ मेजर इन्स्टिट्यूट्स, हाऊ दे वर्क, हाऊ दे फंक्शन, हाऊ दे कॅन बी मॉनिटाईज, हाऊ दे कॅन बी युटिलाइज, ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट, कॉशन टू रिझनिंग टू कन्क्लुजन्स. आता एक महाराज किंवा एक राजपुत्र म्हणून काम करत असताना आजूबाजूची जनता जी आहे किंवा आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा आपले सहकारी आहेत, ते वेगवेगळ्या त्यांच्या आकलेनुसार किंवा त्यांच्या कृतीनुसार इनपुट्स देत असतात. मग ते हेर खातं असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल किंवा बाकीचे असतील, प्रत्येकाचं एक मत असतं. या सगळ्या मताचा एक स्वतः विचार करून, स्वतःची अक्कल वापरून त्याच्यावर निर्णय घेणं, ही अतिशय कॉशन टू रिझनिंग टू कन्क्लुजन्स, कोणताही निष्कर्ष काढण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणं आणि त्या स्वतः कोणाकडूनही इन्फ्लुएन्स न होता हे करणं अतिशय महत्त्वाचं. कारण आपल्या आजूबाजूला बघतो की आपण हलक्या कानाचे आपण जे म्हणतो त्याला तुम्ही काही सांगा, तो म्हणतो ओके सर डन. आणि असे बरेच लीडर्स पण आपण आजूबाजूला पाहतो जे फक्त त्यांचे जे हुजरे असतात ते सांगतील तसंच करतात किंवा तसेच वागतात. त्याचा जे रॅमिफिकेशन्स किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते त्यांना नंतर भोगावे लागतात. पण महाराजांच्या बाबतीबद्दल बोलायचं झालं तर हा जो एक रेफरन्स आहे जोनाथन स्कॉटचा, ही प्लॅन्ड हिज schemes wisely and executed them with steadiness. He consulted many on every point, but acted according to that advice, which after weighing in his own mind, he thought best applicable to his designs. लोक काय म्हणतात त्याच्यापासून मला शिकायचं काय, घ्यायचं काय आणि माझ्या मनामध्ये जो हेतू आहे त्याच्यासाठी याचा कसा वापर करता येईल हे मी स्वतः ठरवतो, बाकीचे नाही. हा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर नो वन वॉज एव्हर एक्वेंटेड विथ हिज डिटर्मिनेशन बाय द सक्सेस ऑफ देअर एक्झिक्युशन्स. याचा मूळ हेतू काय आहे हे लोकांना कळतच नव्हतं, कारण एखादी मोहीम फत्ते केल्यानंतरच लोकांना कळायचं की अरे हां, महाराज मग आपल्याला हे विचारत होते, याचा अर्थ हा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं होतं की हे जे आपण जसे हेर खातं दुसऱ्यांच्या शत्रूकडे पाठवतो, तसे शत्रू पण आपल्याकडे पाठवतात. त्यामुळे आपल्या मनातले आडाखे आणि जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ॲम्बिशन्स आहेत, मोहिमा आहेत, प्लॅनिंग आहे, ते बाहेर न जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या हार्ड ड्राईव्हमध्ये ठेवणं पण अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, दुसरा जो आपल्याला उदाहरण द्यायचा स्कॉट वॉरिंग यांनी लिहिलं आहे, His schemes comprehended the option of more than one success, nor did the accomplishment of his object discover the extent of his advantage until developed by subsequent acquisitions. एक चाल खेळल्यानंतर त्याचे जे रॅमिफिकेशन्स आहेत, सध्या आपण काही राजकारण हे करताना बघतो, आत्ताची एक अतिशय साधी अशी कृती बघतो, पण त्यानंतर 2 वर्ष, 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यानंतर आपल्याला अरे बापरे, असा प्लॅन होता का साहेबांचा. साहेब म्हणजे पवार नाही, साहेब म्हणजे पॉलिटिकल लिडर. तर हे सांगण्याचा मुद्दा की हे जे स्टेप्स आहेत छोट्या छोट्या, आपण कोणाला कसे पुढे, कोणता प्यादा कुठे सरकवतो पुढे, कोणाला मागे घेतो, कोणाला मारतो, कोणाला पुढे प्रमोट करतो, ह्या सगळ्या गोष्टी नंतर लोकांना उलगट जातात, ती घटना घडत असताना नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हिज पॅशन्स वेअर ॲट हिज कमांड अँड ही नेव्हर बिट्रेड आयदर बाय वर्ड ऑर जेस्चर द मुवमेंट्स ऑफ हिज माइंड. स्वतःच्या मनाचा. नो एमर्जन्सी हाऊ एव्हर सडन फाउंड हिम विदाउट रिकोर्स. No danger, however imminent, appalled a mind accustomed to greatest trials. ही सगळी मानसिक सामर्थ्य आणि मानसिक जे आडाखे बांधण्याची कॅपॅसिटी आहे, सगळ्यांचे इनपुट्स घेऊन त्याला प्रोसेस करून कोणता मार्ग आपल्याला सगळ्यात सोयीस्कर आणि उपयोगी ठरेल हे लक्षात घेण्याची कृती जी आहे ती कॉशन इन रिझनिंग टू कन्क्लुजन्स, वाहत न जाता. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे, माफ करा मी फ्लोमध्ये जातो आहे, काही वेळा स्पीडमध्ये जास्त होतं, पण आय विल ट्राय अँड बी ॲज स्लो ॲज पॉसिबल. तुमचे जे शंका असेल प्लीज विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो किंवा नंतर विचारू शकतो, सगळ्यात शेवटी आपण ते कव्हर करू शकतो. पॉवर ऑफ ॲक्युरेट ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंग. असे एक ड्रॉइंगबद्दल असं म्हटलं जातं
इफ यू कॉन्ट ड्रॉ व्हॉट यू सॉ यू हॅव नॉट सीन इट. आपण एखादी वस्तू पाहतो किंवा एखादा प्रसंग पाहतो, ती जर आपल्याला ड्रॉ नाही करता आली तर ते आपण पाहिलेच नाही. एवढं ॲक्युरेट निरीक्षण आणि त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते पाहिजे. हे जर नसेल तर एक लीडर म्हणून आपल्याला भरपूर गोष्टी आपण मिस करतो. कारण एखाद्या फॉर एक्झाम्पल आग्र्याच्या आग्र्याच्या दरबारामध्ये महाराज गेले होते तेव्हा जे ऑब्झर्वेशन त्यांनी केलं होतं, हे जर करण्याची कॅपॅसिटी नसेल तर आपण आपले जे कलिग्स आहेत, आपले जे ज्युनियर्स आहेत किंवा सिनियर्स आहेत, त्यांनी दिलेल्या इनपुट्सवरच आधारित आपली मतं बनवतो. पण माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन एकदम ॲक्युरेट असेल आणि रेकॉर्डिंग असेल, माणसाची बॉडी लँग्वेज, त्याचे द वे ही टॉक्स, तो काय बोलतोय, तो काय बोलत नाहीये, त्याला काय बोलायचं आहे, तो का बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर आपण त्यानुसार पुढच्या सगळ्या पावलं उचलू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या पॉवर ऑफ ॲक्युरेट ऑब्झर्वेशन्स आणि रेकॉर्डिंगचे उदाहरणं आपण पाहिली. आग्र्याहून सुटका हे अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे की तुम्हाला बाकीची सिच्युएशनल अवेअरनेस, काय चाललंय आजूबाजूला, आपला जो पहारेकरी तो कोण आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये दरबारामधला कोण आपल्याला मदत करेल, तो जो औरंगजेब आहे त्याचा प्लॅन काय आहे, आपल्याला मागे जाताना कोणता रूट निवडला पाहिजे, तर तो रूट निवडण्यासाठी आपल्याला काय काय लागेल, साधन. त्यामुळे हे सगळे जे प्रकार आहेत ते तुमची ऑब्झर्वेशन स्किल, निरीक्षण क्षमता आणि रिझनिंग नसेल तर होऊ शकत नाही. शाहिस्तेखानाची रेड जी होती लाल महालामधली पुण्यातली, ती पण अशी सेम कंडिशन आहे. आणि आग्र्याहून सुटका हा सगळ्यात त्याचा जो सगळ्यात मोठा जो परमोच्च बिंदू आहे तो आहे. मिर्झा राजा जयसिंग तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि मिर्झा राजा जयसिंगांनी त्यांच्याबरोबर हे जे पुरंदरच्या तहामध्ये किंवा पुरंदरच्या आधी जेव्हा मिर्झा राजा जयसिंगांनी कोंडी केली होती महाराजांची, अक्षरशः कोंडी हा शब्द बरोबर आहे कारण महाराज त्यावेळी त्यांना काहीच नाही करू शकत. अशावेळी पण महाराजांनी जी गेम केली होती मराठीमध्ये कोलोक्वियल, किंवा त्यांनी जो चाल केली होती, खेळली होती, त्याचे रॅमिफिकेशन्स, त्याचे इफेक्ट बघायला 1 वर्ष लागलं. त्याचा जो त्याचा जो शेवट झाला तो मिर्झा राजा जयसिंग यांना बुरानपूर बहुतेक तिथे त्यांना विष देऊन मारण्यात आलं. ही गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत. पण हे मिर्झा राजा जयसिंग सारख्या मोठ्या माणसांनी कोंडी केल्यानंतर पण जो डाव उलटण्याची, या कोंडीमधून बाहेर सुटणं ही पहिली गोष्ट, पण हा डाव उलटवून टाकण्याची कॅपॅसिटी किंवा ती जी मेंटल स्ट्रेंथ आहे किंवा कॅपॅसिटी आहे, हे सगळं तुम्हाला कधी येईल की आपली जी कॅपॅसिटी ऑब्झर्वेशनची आहे आणि रेकॉर्डिंगची आहे ती नसेल तर होऊ शकत नाही. याचा जो एक्सटेंडेड पॉईंट आहे तो आहे ॲक्सेस टू एनी वर्कप्लेस ऑर पर्सन. आता याच्यामध्ये मला वाटतं मी काहीतरी पुढे मागे झालं तर ठीक आहे. ॲक्सेस टू वर्कप्लेस ऑर पर्सन याच्यामध्ये आपले जे हेतू आहेत, मनसुबे आहेत, ते साध्य करण्यासाठी कोणती व्यक्ती आपल्याला मदत करू शकेल. ती व्यक्ती पॉवरफुल असेल किंवा फक्त इन्फॉर्मर असेल. फॉर एक्झाम्पल, आम्ही जेव्हा LIC सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये टेंडर सबमिट करतो 80 करोड किंवा 100 करोड 125 करोड वगैरे, तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन मेकर असतो त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण जो प्यून आहे, जो ॲक्च्युअल रजिस्टर करतोय, कोण आला कोण गेला, हा अतिशय महत्त्वाचा माणूस असतो. कारण हा व्यक्ती त्याला जर चहा दिला, चहा पाजला मराठीमध्ये, किंवा सिगारेट दिली, तो सिगारेट पित असेल तर तो व्यक्ती आज दिवसभर कोण येऊन गेलं, तर कोणत्या साहेबाबरोबर किती वेळ बसला होता आणि जाताना हसला की नाही, हे सगळं सांगतो. ॲक्सेस टू पॉवर म्हणजे पॉवरफुलच व्यक्ती असं पाहिजे नाही. इन्फॉर्मर, इन्फ्लुएन्सर, डिट्रॅक्टर कोणी असू शकतो, पण त्या व्यक्तीला अप्रोच करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हे जे मगाशी आपण पुरंदरच्या तहाचं बोलत होतो, कोंडी झाल्यानंतर सुद्धा हा डाव उलटवून टाकण्यासाठी कोण आपल्याला मदत करेल? मिर्झा राजा जयसिंग, पॉवरफुल राजपूत सरदार. आणि मुघलांचे जो तंबू, पूर्ण मुघल साम्राज्याचा तंबू जो होता तो राजपूतांवर आधारित होता. त्या तंबूचा जो मेन कणा होता तो राजपूत होते. मग मिर्झा राजा जयसिंगांना जर आपल्या बाजूला केलं तर हे सगळे हे जे ॲक्सेस टू एनी पॉवर प्लेस त्यांनाच मत मागितली तर, शाहिस्ते खान लाल महलमध्ये आल्यानंतर कोणाला फोडला पाहिजे? जसवंत सिंगला फोडला पाहिजे का? जसवंत सिंगांचं घर शाहिस्ते खानाच्या घरासमोर असून लाल महालामध्ये त्यांच्याकडे 10,000 सैनिक असून सुद्धा एवढा सगळा राडा झाला तिकडे लाल महालामध्ये, पण जसवंत सिंग हल्ले नाहीत किंवा जसवंत सिंगांनी त्यांना मदत नाही केली शाहिस्ते खानाला. असं का? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग तिथे आपल्याला मदत कोण करेल आणि आपल्या बाजूला कोण असेल, आपल्या विरोधात कोण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीला मदत मागण्याची कॅपॅसिटी ही आपल्याकडे आहे का? आग्र्याहून सुटका करत असताना पण औरंगजेबाच्या दरबारामधल्या कोणाला फोडला पाहिजे जो आपल्याला मदत करेल? औरंगजेबाच्या दरबारामधले असे कोण लोक आहेत जे औरंगजेबाच्या बरोबर असून सुद्धा त्याचा फॉल किंवा तो कसा खाली पडेल किंवा त्याचा अपमान कसा होईल याच्याबद्दल विचार करतात? ह्या लोकांची आपल्याला मदत होईल का? व्यापारी आपल्याला काय मदत करू शकतील? किंवा जे पहारेकरी आहेत त्यांना काय आवडतं? आणि पहारेकरी त्यांचे जे वर्किंग काय म्हणतात सायकल आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ते दिवसाच्या कोणत्या क्षणामध्ये थोडेसे गाफील असतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या लोकांबरोबर राहिल्याबरोबर किंवा ऑब्झर्वेशन किंवा विचारल्याशिवाय होत नाहीत. मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर
मी पुस्तक लिहिलं जिजाऊंची लेख नावाचं. त्याच्यामध्ये मिलिटरी वाईफ, मिलिटरी विडो आणि मिलिटरी पॅरेंट असा एक रोल जो आहे त्याच्याबद्दल होतं ते, आणि त्याच्याबद्दल एक मला फॉरवर्ड लिहायचं होतं. आणि मी लेफ्टनंट जनरल निंबोरकर जे आहेत सर्जिकल स्ट्राईकचे एक्झिक्युशनर, त्यांना अप्रोच केला. आता हे अप्रोच करण्यासाठी निलेश काजरे एक सामान्य व्यक्ती, हा जो पॉईंट आहे ॲक्सेस टू एनी वर्कप्लेस, मला सुरुवातीला असं वाटलं की एवढा मोठा माणूस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं भेटेल का, कुठे भेटायचं, भेटल्यानंतर बोलेल का, बोलल्यानंतर तो आपल्याला भाव देईल का, भाव दिल्यानंतर आपण हे काय सांगायचं ना की तुम्ही मला मदत करा, आणि हे सांगितल्यानंतर ते काय म्हणतील, मग आपल्याला हाकलून देतील का वगैरे या गोष्टी. हे सगळं आपल्या मनामध्ये चाललेलं असतं. आता निंबोरकर साहेब त्यांना मी भेटलो जेव्हा, अतिशय साधा माणूस आणि कामाबद्दल अतिशय मेंटल शार्पनेस, आपल्याला लगेच आपली लायकी, अशा लोकांच्या बरोबर 10 मिनिटं गप्पा, ॲक्च्युली 30-35 मिनिटं गप्पा मारल्यानंतर आपली लायकी लगेच कळते. हा माणूस कोणत्या 30,000 फुटावर विचार करतोय आणि आपण 50 फुटावर अजून तरंगतोय, असा जो प्रकार आहे तो जाणवतो. सांगण्याचा मुद्दा की हे जे धाडस आहे ॲक्सेस टू वर्कप्लेस, निंबोरकर साहेबांना जाऊन विचारणं, यासाठी मला स्वतःलाच धाडस बांधावं लागलं की त्यांना काय विचारू मी, तिथे गेल्यानंतर ते काय म्हणतील. हे सगळं जे आहे, मी साधं उदाहरण देतोय, मी तुलना वगैरे करण्याची आपली कॅपॅसिटी किंवा अवकात नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की शिवाजी महाराजांनी हे जे ॲक्सेस टू वर्कप्लेस आहे, कोणाला कोणत्या वेळी आणि कोण माणूस आपल्याला मदत करू शकेल, इन्फॉर्मेशन देऊ शकेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या एका लीडरसाठी. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये चाललंय काय, आपले पाठीराखे कोण आहेत, आपल्या विरोधात कोण आहेत, आपले शत्रू काय प्लॅन करत आहेत, या सगळ्या गोष्टी आपली माणसं सगळे नसतील आणि त्यांना आपण जर व्यवस्थितपणे वापरलं नाही किंवा उपयोग करून घेतला नाही किंवा वागवलं नाही, सगळ्यात महत्त्वाचं, तर नाही मिळू शकत हे. त्यामुळे ॲक्सेस टू वर्कप्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर कॉन्स्टंट डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिंग अँड जजमेंट. स्वतःचं जजमेंट डेव्हलप करताना तेच प्रत्येक वेळी वेळोवेळी, आपण बेसिकली नोबडी कॅन बी परफेक्ट. त्यामुळे हे ज्या चुका करतो आपण त्यासोबत शिकत हळूहळू पुढे जाणं, त्याचबरोबर स्वतःची जजमेंट, समोरच्याचे आकलन करण्याची समोरच्याची कॅपॅसिटी, समोरचा कोणत्या गोष्टीमध्ये चांगला आहे वाईट आहे, त्याची टीम बेसिकली काय असते, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांचे जे सामर्थ्य आहेत त्या सगळ्यांचा वापर करायचा आणि त्यांचे जे विकनेस आहेत, दुर्गुण आहेत, त्यांना उफाळून नाही द्यायचं, म्हणजे टीमवर्क. तर या सगळ्या क्रिकेटची बोलायचं झालं तर काही लोकांना पार्टी करायला खूप आवडतं, पण त्या पार्टीमुळे इतरांना त्रास न होता जर त्या पार्टी करणार हरभजन सिंग असेल, युवराज सिंग, त्याला जर आपण व्यवस्थित पेटवला अक्षरशः क्रीडांगणामध्ये किंवा पिचवर, तर तो काही करू शकतो, 6 6 मारू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कॉन्स्टंट डेव्हलपमेंट, कोणाला पुढे ढकलायचा, कोणाला पुढे सारायचा, कोणाला मागे खेचायचा, कोणाला कोणत्या वेळी उभा करायचा, कुठे उभा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी. हिरोजी इंदुलकर असतील किंवा हे एक उदाहरण झालं, हिरोजी फर्जंद इंदुलकर, त्यांनी तानाजी मालुसरे, ही ज्या व्यक्ती त्यांनी उभ्या केल्या, त्याच्यामध्ये त्या माणसाची पारख, त्याचे गुण, त्याची क्षमता, त्याची कॅपॅसिटी, आणि त्याला कोणती चावी दिली की तो फिरतो. आता मी ही चावी अतिशय साधं मराठी वापरतोय, पण राष्ट्रप्रेम आणि देशप्रेमाबद्दल या सगळ्या गोष्टी बोलताना समजण्यासाठी म्हणून चावी वापरतो. पण प्रत्येकाचं एक नीड असते, प्रत्येकाची एक भावनिक किंवा मानसिक किंवा शारीरिक किंवा फिजिकल किंवा फायनान्शियल आर्थिक नीड असते. ती जर आपल्याला ओळखता आली आणि त्यावर जर आपण काम केलं, समोरच्या व्यक्तीला मी सांगितलं, शेतकरी फॉर एक्झाम्पल, समोरच्या व्यक्तीला मी ते सांगितलं की तू माझ्यासाठी 4 महिने एक सैनिक म्हणून राहा आणि तुला शेतीसाठी मी तुला मदत करेन, मग ते बिनव्याजी कर्ज असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्याचा जो पेन पॉईंट आहे, मला शेती करता येत नाही किंवा मला सामुग्री पुरेशी नाही आहे, तिकडे मी त्याला मदत करतोय आणि त्या बदल्यात तो मला 4 महिने त्याची सेवा देतोय बेसिकली एक सैनिक म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ती कॉन्स्टंट डेव्हलपमेंट. आणि समोरच्या माणसाला दगा द्यायच्या आधी त्याची नियत ओळखणं, यासाठी जजमेंट कॅरेक्टरचं जजमेंट अतिशय महत्त्वाचं. ब्रिटिश लोकांच्या मनामध्ये काय आहे, फ्रेंच जनता काय, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मग त्यासाठी आपल्याला आधीच बाउंड्री कशी आखावी लागेल, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्ट्रॉंग ॲक्टिव्ह लिटरसी. आता हे जे लिटरसीचा प्रकार आहे, पब्लिक स्पीकिंगबद्दल जास्त रेफरन्सेस नाहीत आपल्याकडे, पण एक लीडर म्हणून जर आपल्याला आपली मतं, आपले विचार, आपले ऑर्डर्स किंवा आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये पोहोचवायचे असतील, तर ॲक्टिव्ह लिटरसी म्हणजे रायटिंग आणि पब्लिक स्पीकिंगला पर्याय नाही. पब्लिक स्पीकिंगबद्दलचे जास्त रेफरन्सेस आपल्याला सापडत नाहीत, पण पब्लिक स्पीकिंग केल्याशिवाय महाराज लोकांना उद्युक्त करू शकत नाहीत. त्यामुळे हा एक अतिशय फोरगोन कन्क्लुजन आहे की पब्लिक स्पीकिंगमध्ये महाराज असणारच आहेत. रायटिंगबद्दल काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते निरक्षर होते वगैरे, पण त्यांनी जी लिहिलेली पत्र आहेत किंवा ब्रिटिश किंवा फ्रेंच फॅक्टरीजमध्ये जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा अशी जी पत्र आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यावरून हे कळतं की रायटिंगमध्ये पण ते प्रोलिफिक होते आणि पब्लिक स्पीकिंगमध्ये ऑब्व्हियसली होतेच. महाराजांचं हे लिडरशिप स्किल आहे ते अनटिल अनलेस एक इंडिव्हिज्युअल म्हणून मला जर जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळेमध्ये जर इन्फ्लुएन्स करायचं असेल, मोटिवेट करायचं असेल, तर किंवा कमीत कमी माझे विचार पोचवायचे असतील, तर मला पब्लिक स्पीकिंग आलं पाहिजे किंवा मला रायटिंग आलं पाहिजे.
आणि सध्याच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जर पाहिला आपण, व्हिडिओ समोर उभं राहून रेकॉर्डिंग करणं ही पण एक कला आहे आणि ती सगळ्यांना जमते असं पण नाही. म्हणजे एकटाच माणूस कसा, फॉर एक्झाम्पल मी सकाळी उठून एकटाच बोलतोय कॅमेराबरोबर, ही जी अंडरस्टँडिंग आहे हे बऱ्याच लोकांना जमत नाही किंवा काही लोकांना खूप चांगलं जमतं. मग हे सध्याच्या पिढीमध्ये सोशल इन्फ्लुएन्सिंग असेल, पब्लिक स्पीकिंग असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये कसं पोहोचतात, लिंक्डइन असेल फॉर एक्झाम्पल, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्ह लिटरसी येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की माणसाला एका सायंटिफिक स्टडीनुसार माणसाला सगळ्यात भीती जास्त वाटते आयुष्यामध्ये, ती मरण्याची नसते, ती पब्लिक स्पीकिंगची असते. पोटात गोळा येणं म्हणजे काय हे अनोळखी लोकांसमोर उभं राहिलं स्टेजवर की लगेच जाणवतं, लगेच कळतं. बटरफ्लायज स्टमक ते लगेच समजतं आणि पाय थरथरायला लागतात. त्यामुळे हा पब्लिक स्पीकिंगला पर्याय नाही. जर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल, टीम बिल्डिंग असेल किंवा अत्युच्च शिखर गाठायचं असेल किंवा काही, पब्लिक स्पीकिंगला पर्याय नाही. रायटिंग जे आहे ते थोडंसं बॅकस्टेज घेऊ शकतं, कारण रायटिंगमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल बसून करावं लागतं ते, पण त्याला पर्याय नाही. ॲक्टिव्ह लिटरसीमध्ये जो नवीन आहे या रायटिंग आणि पब्लिक स्पीकिंग व्यतिरिक्त, तो म्हणजे आपण जे आता करतोय ते इन्फ्लुएन्सिंग किंवा सोशल मीडियाचा वापर किंवा टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. समजा हा व्हिडिओ जर व्हायरल झाला आणि 50 मिलियन लोकांनी पाहिला, इट इज व्हेरी, तुम्ही जे आत्ता वेळ देताय आणि मी जो वेळ देतोय त्याच्या व्यतिरिक्त आपण इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगली माहिती किंवा एक चांगला विचार पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अतिशय पॉवरफुल टूल आहे, फक्त आपल्याला ते वापरता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं असं मत आहे की 99% जी स्पर्धा आहे आपल्या आयुष्यामध्ये, वैयक्तिक असेल किंवा प्रोफेशनल असेल, व्यावसायिक असेल, ती 99% स्पर्धा आपल्याला बाजूला करता येतं जर आपण या लिटरसीमध्ये स्किलफुल असू तर. पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्ही असाल तर 90% जनता ऑलरेडी तुम्हाला घाबरते किंवा तुमचा आदर करते. आणि रायटिंग असेल तर तो जे पर्सेंटेज आहे ते अजून वाढतं, कारण रायटिंग, पब्लिक स्पीकिंग करणारे आणि आपली कॅपॅसिटी असतेच, आर्थिक, आपली मानसिक कॅपॅसिटी किंवा बौद्धिक कॅपॅसिटी, तुमचं जी स्पर्धा आहे ती 95% कमी झाली हे सगळं केल्यामुळे. त्यानंतर एबिलिटी टू डील विथ चॅलेंजेस ऑफ ऑल सॉर्ट्स. मला वाटतं 2-3 गोष्टी राहिल्यात आता. तर हे सगळं स्वराज्याची निर्मिती करत असताना जे काही एकदा शपथ घेतल्यानंतर त्यांना माहिती होतं पुढे काय होणार आहे किंवा आपल्यावर जे आक्रमण होतील, अर्स्टवाईल जे टू बी आहेत किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी हॅव नॉट्स आणि हॅव्समध्ये जे त्या काळचे राज्यकर्ते होते ते सगळे उलटणार होतेच. त्याचबरोबर जी भावबंदकी होती मुघलांकडे किंवा आदिलशाहीकडे किंवा कुतुबशाहीकडे किंवा निजामशाहीकडे जॉब करणारे, नोकरी करणारे आपले भाऊबंद, आपले सोयरी, मुदोजी घोरपडे असतील किंवा जिंबाळकर असतील किंवा मोहिते असतील किंवा बाकी सगळे, हे सगळे त्यांच्याकडे जॉब करतात आणि आपण स्वतः जर राजा व्हायचा प्रयत्न केला तर ही लोक आपल्याला मदत करतीलच अशी काही गॅरंटी नसताना, म्हणजे घरातले पण शत्रू, बाहेरचे शत्रू, आणि आपण काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला कल्पना पण करता येणार नाही. अगदी मामापर्यंत, शिवाजी महाराजांचे मामा ते पण जर विरोध करत असतील तर मग इथपासून सुरुवात होते सगळी आणि चुलते सॉरी. तर ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स आणि रिस्की सिच्युएशन कशा हँडल केल्या त्यांनी, हे करण्याची कॅपॅसिटी आपल्याला आत्तापर्यंत जे आपण पाहिलं, ऑब्झर्वेशन, मॉनिटरिंग, अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन नेचर, कॉन्स्टंट डेव्हलपमेंट ऑफ जजमेंट, रिझनिंग टू कन्क्लुजन, मोरल आणि एथिकल फाउंडेशन, या सगळ्या गोष्टींचा एक सुरेख असं मिश्रण केल्यानंतर आपल्याला ह्या, आणि ॲम्बिशन ऑब्व्हियसली, कोण आहोत, कुठे चाललो आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आणि याचं सगळं फाउंडेशन जे आहे ते आपले आचार विचार आणि आपली संस्कृती, संस्कार, याच्यामुळे आपल्याला करायचं काय ह्या सगळ्या, आणि हे जे अडथळे निर्माण होतात त्याच्यावर मात करण्यासाठी जी खुमखुमी असते म्हणता येईल किंवा रग असते किंवा माज असतो, तो निर्माण होण्यासाठी पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ती या सगळ्या संकटांवर मात करून आग्र्याहून सुटका. एखादा माणूस म्हणला असता तर ठीक आहे, आपलं आयुष्य संपलं, आता पुढे काहीच नाही, मग तिथून बाहेर पडून नंतर ज्या त्यांनी तो काउंटर अटॅक केलेला आहे तो अतिशय वाकण्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवावर बेतलेला असताना पण, अगदी त्यांच्यावर जे प्राणघातक हल्ला झाला, असॅसिनेशन अटेम्प्ट, या गोष्टी पण, किंवा मोरे असतील जावळीचे, ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करताना त्यांचं वय बघितलं आपण तर तो जो मॅच्युरिटी आहे ती वाढत गेलेली आहे, पण या सगळ्या गोष्टींवर योग्य ठिकाणी योग्य वेळी अतिशय सक्सेसफुली, यशस्वीपणे मात करण्याची कॅपॅसिटी आहे ती म्हणजे एबिलिटी टू डील विथ चॅलेंजेस ऑफ ऑल सॉर्ट्स, पर्सनल, प्रोफेशनल, फायनान्शियल, कल्चरल, रिलिजियस, सगळे. आता हे टुवर्ड्स द एंड, ग्रॅब रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिलिव्हर मोर दॅन एक्सपेक्टेड, हा पॉईंट जो आहे तो तत्कालिक परिस्थिती जी होती पुण्याची किंवा त्यांचं जे जागीर होती पुणे, सुपे, बारामती वगैरे, इंदापूर वगैरे, तो आपल्याला पुण्याच्या दुष्काळाबद्दल माहिती आहे, शेतकऱ्यांची अवस्था माहिती आहे.
त्या परिस्थितीमध्ये जर एक शहाजी महाराजांचा मुलगा म्हणून त्यांना जर असं ठरवलं असतं, त्यांनी त्यांच्याकडचे जॉब ऑप्शन्स त्याने असं ठरवलं असतं की ठीक आहे ना, आपण कंटिन्यू करू, विनाकारण कशाला तडफड करायची, विनाकारण कशाला स्वराज्य वगैरे एवढा जीवावर कशाला त्रास करून घ्यायचा वगैरे, हे जर हे पण त्यांना करता आलं असतं. किंवा शहाजी महाराज असल्यामुळे जॉब पण त्यांना लगेच मिळाला असता तिकडे वय झाल्यानंतर, किंवा एक कमाल वय मर्यादा त्यांनी पार केल्यानंतर तिकडे जॉब पण मिळाला असता आणि आयुष्य सुंदर गेलं असतं. म्हणजे त्यासाठी धडपड करण्याची गरज नाही. हे सगळं करत असताना मग माझी रयत जी आहे, माझी जनता जी आहे, त्यांना प्रॉब्लेम काय होतात, आयाबायांची इज्जत लुटली जाते, शेतकऱ्यांना खायला अन्न नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी मला काय करावं लागेल. मी जर जॉब करायला लागलो तर ही जनता जी आहे ती अशीच राहणार, मला माझी प्रगती होईल त्या टुकू वेगाने, पण पुढे काय, मग यासाठी मला काय करावं लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी, यांची जबाबदारी माझ्यावर आहे, फक्त माझ्या जागीरीची नाही, पण या खितपत पडलेल्या पूर्ण महाराष्ट्राची किंवा पूर्ण हिंदवी जे पॉप्युलेस होतं किंवा जो जिओग्राफी म्हणता येईल आपल्याला, त्याची जबाबदारी माझी आहे. हे ग्रॅब रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी माझी आहे, ही जाणीव होणं अतिशय महत्त्वाचं. आणि ती जास्त अगदी महाराजांनाच झाली बेसिकली असं म्हणता येईल. आणि त्याच्यावर काम करून, त्यासाठी जे काही काबाड कष्ट उपसायचे आहेत ते सगळं करून त्याचा अतिशय सुरेख असं स्वराज्याचं निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विलिंगनेस टू वर्क ऑन इम्प्रूव्हिंग लाईव्हज ऑफ फेलो सिटिझन्स, आपण जे बोललो, रयतेचं आयुष्य सुखकर आणि सुखीकर आणि शांत करण्यासाठी, किंवा धार्मिक आणि त्यांचे जे काय म्हणतात राहणीमान आहे, धार्मिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल, शैक्षणिक तेव्हा नव्हतेच, पण आर्थिक असेल, हे सगळे सोन्याचा नांगर पुण्यामध्ये फिरवला. म्हणजे काय, थोडक्यात हाच आहे की शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून तिकडे स्वतः उभे राहिले शेतामध्ये. हा प्रकार पॉप्युलेशन रेव्हेज्ड बाय रूलर्स अँड अदर फॅक्टर्स, म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला ते जंगली शॉपदांचा सुळसुळाट होता, हे त्यांच्याकडे जेव्हा पुण्याची जागिरी आली किंवा त्यांना जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून इथून सुरुवात झाली ते हिंदवी स्वराज्याची स्थापना, ज्याच्यामध्ये अगदी परमोच्च बिंदू आपण अटॅक पर्यंत गेलो. तरी पण हे सगळं करण्याची जी जबाबदारी माझी आहे, आणि त्यासाठी मी उभा राहणं, यासाठी जो मोरल फोर्टिट्यूड पाहिजे किंवा जे करेज पाहिजे किंवा जे ॲम्बिशन पाहिजे, ते फक्त महाराजांनीच दाखवलं. आणि हे आपल्याला दाखवावं लागेल आपल्या करिअरमध्ये सुद्धा. आणि डिलिव्हर मोर दॅन एक्सपेक्टेड हे दाखवणंच फक्त गरजेचं नसून, त्यावर काम करून, काबाड कष्ट करून ते जास्तीत जास्त लवकर त्याची आपल्याला उपलब्ध कसं करता येईल किंवा जास्तीत जास्त आपल्याला अचीव्ह कसं करता येईल, हे अतिशय महत्त्वाचं गोष्ट आहे. त्यामुळे ग्रॅब रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिलिव्हर मोर दॅन एक्सपेक्टेड, गोईंग बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी आपण जे म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा ट्रेट आहे, जो आपल्याला लिडरशिप म्हणून, एक लीडर म्हणून, एक अलौकिक कीर्तीचा सम्राट म्हणून, की त्यांची कीर्ती अलौकिक का झाली, सगळ्यात महत्त्वाचं ते कीर्तिमंत का झाले, त्यानंतर त्यांची जी कीर्ती आहे ती अलौकिक का झाली, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण चर्चा करतो. आणि याच्यातला हा जो आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, आपल्या आजूबाजूला जनता आहे त्याच्यापासून त्यांची जबाबदारी घेणं, त्यांना त्यांचं राहणीमान, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी ॲड करता येईल, व्हॅल्यू ॲड करता येईल, अशा गोष्टी. आणि हे सगळं करण्यासाठी काबाड कष्ट उपसण्याची, काहीही करण्याची तयारी, आपला फाउंडेशन न ढळता, आपला तोल न जाता, ह्याच्या आणि लोकांना बरोबर घेऊन, हा जो प्रकार आहे तो फक्त अलौकिक, हा जो प्रकार आहे त्यामुळेच शिवाजी महाराजांचं आयुष्य हे अलौकिक आणि कीर्तिवंत होतं असं माझं मत आहे. सगळ्यात मला समराईज करताना एक सर एडवर्ड सलिव्हन आहे, त्यांचं 1866 द कॉन्करर्स, वॉरियर्स अँड स्टेट्समन ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, ही पजेस्ड एव्हरी क्वालिटी रिक्विजाइट्स फॉर सक्सेस इन द डिस्टर्ब्ड एज इन विच ही लिव्ड, म्हणजे तात्कालिक जो वेळ होता, समय होता तो. कॉशियस अँड वायली इन काउन्सिल, he was fierce and daring in action. He possessed an endurance that made him remarkable, even amongst his hardy subjects, and an energy and decision that would in any age have raised him to distinction. By his own people, he was painted on a white horse going in at full gallop, tossing grains of rice into his mouth to signify that his speed did not allow him to stop to eat. He was the first Hindu prince who forced the heavy Mughal cavalry to fly before the charge of the native horse of India. His strength and activity in action were the glory and admiration of his race. And long after his death, the proudest boast of the Maratha soldier was to have seen Shivaji charged hand to hand. एक समरायझेशन करता येईल, एक सर एडवर्ड सलिव्हन हा पॅराग्राफ इथे ॲड करण्याचं, याच्यामध्ये सगळे ॲस्पेक्ट जवळजवळ कव्हर होतात. अलौकिक कीर्ती त्यांना का मिळाली, त्यासाठी त्यांनी काय काय केलं, त्यासाठी जे गुण त्यांच्या अंगामध्ये होते, ते सगळे या माणसाने अतिशय उत्कृष्टपणे 2च पॅराग्राफमध्ये लिहिलेले आहेत. म्हणून मला हे खूप आवडलं.
तर या सगळ्या गोष्टी मला थोड्याशा तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. आणि मला अशा एक अजून एक पॉईंट असतो टिपिकली, की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जे काही आर्टिस्ट असतील किंवा ज्या फायनर थिंग्ज आहेत आयुष्याच्या, त्या स्वतः जरी आपण वापरतो, फॉर एक्झाम्पल छंद, चित्रकला असेल किंवा सिंगिंग असेल किंवा इतर कोणते पोवाडा असेल किंवा तात्कालिक कुस्ती असेल, खेळ असतील, या सगळ्यांना प्रोत्साहन देणं, जेणेकरून पब्लिकची जी समाजाची जी मानसिक स्थिती आहे ती कणखर आणि शारीरिक ऑब्व्हियसली ती कणखर राहील यासाठी त्यांनी ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे सुरू केले होते जावळीसाठी. जावळीतल्या मुलांना रिक्रूट करण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग कॅम्प सुरुवातीला सुरू केले, शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. आणि हे जे प्रकार आहेत ते त्या मुलांचं जे बेसिकली आता 300-350 वर्षापूर्वी किंवा आत्ता जो ॲड्रिनलिन रश असतो मुलांचा, यूथ, त्याला जर आपण योग्य चॅनलाइज नाही केलं तर ते कोणत्याही दिशेला जाऊ शकतं, त्यामुळे किंवा वाया जाऊ शकतं. बेसिकली काही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह नसेल तर कमीत कमी वाया तरी जातच. आणि अनफॉर्च्युनेटली सध्याच्या पिढीचा हा सगळ्यात मोठा मला प्रॉब्लेम असा वाटतो की हा जो युथफुल एक्झुबरन्स किंवा हे जे ॲड्रिनलिन रश आहेत ते चुकीच्या दिशेने जातात किंवा वाया जातात. कोणाला लोकांना कळतच नाही आपण करायचं काय आयुष्यामध्ये. नुसतीच उत्साह, नुसतीच रग, नुसताच माज, पण तो चॅनलाइज नाही करतायत. हा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि मला वाटतं मला एक गोष्ट नेहमी अशी सांगावीशी वाटते शेवट करताना, की आपल्या लक्षामध्ये टिपिकली 400-450 त्यांनी जे किल्ले बांधले, दुर्ग, आपण त्यांना महाराजांचे किल्ले सगळ्यांना रिअल इस्टेट माहिती आहे आपल्याला, पण माझ्या वैयक्तिक मतानुसार महाराजांनी जे किल्ले बांधले ते 400-450 नव्हते, ते हजारो करोडो किल्ले आहेत. मानवी दुर्ग, छातीचे कोट आणि मनाचे दुर्ग जे त्यांनी केले, हे त्यांच्या आयुष्याचं मला वाटतं सगळ्यात मोठं यश आहे. आणि त्यामुळेच त्यांची कीर्ती अलौकिक आहे, कारण त्यांनी जे दुर्ग बांधलेत, मी जे आत्ता बोलतोय त्याच्यामध्ये पण ह्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला जाणतो. कारण हे जे सगळं आहे, हा माझा माणूस, ह्याच्यापासून मी हे शिकलं पाहिजे. आणि या माझ्या माणसाने जर हे सगळं अचीव्ह केलं असेल तर मी का नाही करू शकत. ह्या ज्या गोष्टी आहेत, लोकांना पेटवण्याची जी कला आहे ती महाराजांच्या सारखी कोणाकडे नाही आहे. त्यामुळे मनाचे दुर्ग आणि छातीचे कोट आणि मनाचे दुर्ग जे त्यांनी तयार केलेत, ती आपली रिअल इस्टेट आहे. रिअल इस्टेट जी आहे, मनाचे दुर्ग आणि छातीचे कोट, मला याच्यावर थांबावंसं वाटेल. आय होप यू लाईक्ड इट. आणि याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला भरपूर गोष्टी चर्चा करता येतील. तुमचे जे फीडबॅक किंवा तुमचे जे शंका असतील त्याच्यावर चर्चा करायला मला खूप आवडेल. प्लीज गो हेड. थँक्यू व्हेरी मच.